महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईकरांसाठी एक आशेचा नवा किरण आपल्याला पाहायला मिळाला जरी असला तरी ठाकरे बंधूंना एक आव्हान देणारी युती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी युती झाली त्या युतीमुळे ठाकरे बंधूंना एक मोठं आव्हान या मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु वंचित बहुजन जो फॅक्टर आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची झालेली युती हे ठाकरे बंधूंना किती मोठं आव्हान देऊ शकतात यावर खऱ्या अर्थानं जनतेचं मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदविला आहे। निवडणूक आयोगाची जर प्रामाणिकता राहिली तर मला वाटतं ठाकरे तिथं निवडून येईल। निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला नाही तर मग मात्र गडबड होईल। प्रत्येकाच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं हे येणारा काळ हा सांगू शकेल। आणि या संदर्भात दोन ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी जवळपास वाढलेल्या आहेत। आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते। माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले। 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षांनंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवन, नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत। त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये, पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या। म्हणजे त्या 77 साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत।